नमस्कार, मी नम्रता वागळे. तुम्ही पाहता एबीपी माझा. 19 एप्रिलला परभणीत महापालिकेची निवडणूक होते आणि त्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारांना अनेक आश्वासनं, प्रलोभनं दाखवली जातात. मात्र परभणीकरांच्या नेत्यांकडून काय अपेक्षा आहेत, जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी मिलिंद भागवत यांनी. नमस्कार, रणसंग्राम महानगरपालिकेचा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आज आपण आलेलो आहोत परभणीमध्ये. परभणी हे एक महाराष्ट्रातलं अतिशय वेगळ्या प्रकारचं शहर आणि या शहरातल्या नागरिकांना काय वाटतं, आपले लोकप्रतिनिधी कसे असले पाहिजेत आणि या लोकप्रतिनिधींना काय वाटतं की आपल्या शहराकरता नेमकं काय केलं पाहिजे, याच्याकरता आज आपण परभणीत आलेलो आहोत. आणि आपण इथे उपस्थित असलेल्या नेत्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांनी मागच्या काही काळात काय आश्वासनं दिली, ती खरंच पूर्ण केली का आणि पुढच्या काळात ते काय आश्वासनं देऊ इच्छितात परभणीकरांकरता. आपल्यासोबत काँग्रेसचे नदीम इनामदार आहेत, ज्येष्ठ नेते कार्यकर्ते आहेत. काँग्रेसचे, भाजपचे आनंद भरोसे आहेत आणि शिवसेनेच्या अंबिका डहाळे आहेत आपल्यासोबत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आपल्या समोर आहे परभणीतली तमाम जनता, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि परभणीकर नागरिक. सगळ्यात कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे इथे गेल्या कित्येक काळापासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष या सगळ्यांना या कार्यक्रमात आमंत्रित केलं होतं. मात्र अजूनही राष्ट्रवादीचे कोणीही पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नाहीयेत. त्यांनी शब्द दिला होता की आम्ही या कार्यक्रमाला येतो, मात्र तरीही ते अजूनही या कार्यक्रमाला आलेले नाहीयेत. जर का ते या कार्यक्रमात आले तर आपण त्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेऊ. आपण जाऊयात लोकांच्याकडे, आधी नेत्यांच्याकडे. या 5 वर्षात तुम्ही काय करणार आहात की जे गेल्या 15 वर्षात झालं नाही परभणीमध्ये? या 5 वर्षात आम्ही परभणी शहरामध्ये सगळे मूलभूत सुविधा देणार. स्वच्छताची सुविधा आहे, वॉटर सप्लायची सुविधा आहे आणि मतलब की लाईटची सुविधा आहे. हे 3 अति आवश्यक सुविधा आहे, पाणीची, स्वच्छताची आणि लाईटची. 3 सुविधा आम्ही देणार आहे. मागच्या 15 वर्षात काय नाही केलं इथल्या सत्ताधाऱ्यांनी? खरं तरी दुसरीच निवडणूक आहे महापालिका झाल्यानंतर, पण त्याआधी सुद्धा राष्ट्रवादीचीच सत्ता होती. तुम्ही असं काय लोकांना आश्वासन देताय की लोकांनी तुम्हाला मतं दिली पाहिजेत असं वाटतं? खरं पाहिलं तर या परभणीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कोणतीच सुविधा नाहीये. आज आम्ही भारतीय जनता पार्टी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत. आज आम्ही नाही का प्रथमच, खास करून सांगायचं, प्रथमच आम्ही परभणी शहरांच्या नागरिकांसाठी या ठिकाणी पाणी पुरवठ्याचं, पाणी रोज मिळणार याचं आश्वासन देणार आहोत. त्यासोबतच नाले, रस्ते, आरोग्याच्या दृष्टिकोनातून LED लाईट्स असतात, रस्त्याचे प्रश्न असतात, ह्या सर्व प्रश्न जे की आज परभणीकरांना खऱ्या अर्थाने गरज आहे, हे प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि मुळात पारदर्शकतेचा हा मुद्दा आम्ही या ठिकाणी पुढे घेऊन येत आहोत. केंद्रात आणि राज्यातल्या सारखा पारदर्शकतेचा मुद्दा भाजपचं नेत्यांचं म्हणणं आहे की आम्ही इथे आणू. ताई, काय करणार आहात, काय करू इच्छिता तुम्ही की जे गेल्या 15 वर्षात झालं नाही? परभणी शहराचे खासदार माननीय संजयजी जाधव साहेब हे शिवसेनेचे आहेत. आमदार देखील परभणी शहराचे हे शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार माननीय राहुलजी पाटील साहेब आहेत. खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली ही महापालिकेची निवडणूक आम्ही लढवत आहोत. मूलभूत सुविधा देणार असं म्हणणाऱ्या या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारला मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. मग मागच्या गेल्या 10-15 वर्षामध्ये यांनी या सुविधा का नाही दिल्या? ते आता म्हणतात की आम्ही पुढच्या 5 वर्षात देऊ. आम्ही मात्र लोकांना एवढं आश्वासन देतो. मी मागच्या वेळेसची म्हणजे विद्यमान विरोधी पक्ष नेता देखील होते मी. त्यामध्ये देखील पाण्याचे प्रश्न मांडले होते, आंदोलनं केले, स्वच्छतेच्या बाबतीत मी केलेले आहे, घंटागाड्याचा प्रश्न होता. अशा अनेक प्रश्नांबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेसला दोषी ठरवत आहे. आणि येणाऱ्या या 5 वर्षामध्ये मी लोकांसमोर जाणार आहे, तर आम्ही एक वेगळं विजन घेऊन. आपण लोकांच्याकडे जाऊयात आणि त्यांना विचारूयात की इथली पाण्याची आणि सगळी स्थिती काय पाण्याची इथली स्थिती? सर, गेल्या 10-15 दिवसापासून परभणी शहराला पाणी मिळत नाही आणि गेल्या 15 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. 15 वर्षापूर्वी विद्यमान आताचे माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख यांच्या काळामध्ये येलदरीचं पाणी परभणी शहराला मिळावं यासाठी त्यांनी ही योजना आणली होती. पण ती गेल्या 15 वर्षामध्ये फक्त ही योजना वाढत आहे आणि आतापर्यंत कुठलंही काम झालेलं नाहीये. त्यामुळे 15 दिवसापासून परभणी शहराला पाणी मिळत नाही. दादा, मला सांगा की काय नेमकं करायचं? ठीक आहे, तुमची सत्ता नव्हती तुम्ही सांगताय, पण कुठे ना कुठेतरी राज्यात तर तुमची या 15 वर्षात सत्ता होती. येलदरीचा विषय तर म्हणजे 15 वर्षांपासून इथल्या लोकांना, मुंबईत असून मुंबईतले नेते हेच ऐकतात येलदरीनं पाणी येणार परभणीला. नाही, काँग्रेसचे हे मतलब की स्कीम आणल्या काँग्रेसच्या गव्हर्नमेंटमुळे. 2-2.5 वर्षापासून सेनाची हुकूमत आहे, सेना बीजेपीचे गव्हर्नमेंट आहे महाराष्ट्रामध्ये. त्यांनी फक्त आम्हाला फिल्टर प्लांटची जागा दिली नाही आम्हाला 2 वर्षापासून.
मुख्यमंत्रीला भेटले, सगळे नगरसेवक शिष्टमंडळ घेऊन भेटले. त्यांनी 2 वर्षापासून आम्हाला मामूली जगाचे एनओसी दिले नाही त्यांनी, हे गव्हर्नमेंटने. त्यामुळे पाणीचा प्रश्न तसा झाला. हे सगळे जिम्मेदार सेना आणि बीजेपी आहे याचे जिम्मेदार. बरं, मी ताई तुमच्याकडे येतो, पण एक गोष्ट मला सांगा की विविध पक्षाच्या नगरसेवकांनी कामं होऊ नयेत याच्याकरता फायली पळवल्या, ही वस्तुस्थिती आहे का? असं झालंय का परभणीत? असं मी ऐकलंय. हो सर, झालेलं आहे. काही महिन्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आपलं कमिशन मिळत नाही म्हणून त्यांनी फायली पळवल्या होत्या. आता असं झालंय की राष्ट्रवादीचे कुठलेच नेते इथे फिरकलेले नाहीत, पण जेव्हा अशा घटना होतात तेव्हा एक राजकीय पक्ष म्हणून तुम्ही आणि भाजपनं काय भूमिका बजावली? आम्ही त्यासाठी विरोध केला होता. जी पाईपलाईन त्यांनी शहरामध्ये टाकायला सुरुवात केली, येलदरीवरून जे पाणी येणार होतं तर अगोदर त्याची हायड्रोलिक चाचणी होण्यासाठी इथं फिल्टर प्लांट आधी तयार होणं गरजेचं होतं. पण यांनी फिल्टर प्लांट तयार न करता उपमहापौर जे यांचे आहेत सध्याचे विद्यमान, त्यांनी काय केलं की पाईपलाईन टाकण्याचा घाट केला. उपमहापौर ते गुत्तेदार जास्त आहेत, आर्थिक व्यवहारामध्ये जास्त गुंतलेले असल्यामुळे शहराचा पूर्ण वाटोळ करून टाकलेला आहे यांनी. आपण याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? ठीक आहे, तुम्ही काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधनं आता भाजपात आलेला आहात, त्याही वेळेला असताना तुम्ही काय केलं होतं आणि आता भाजप म्हणून काय करताय तुम्ही? नेमकं पक्ष म्हणून काय भूमिका आहे तुमची याच्यावर? कारण पाणी तर मिळतच नाहीये. आता या ठिकाणी नाही का जी पाणी पुरवठ्याची जी योजना आहे, खऱ्या अर्थानं नाही का या ठिकाणी आम्ही नाही का मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी चौकशीचे पत्र दिलं की या पाणी पुरवठ्याचं सातत्याने नाही का परभणीकरांना जो भेडसावत असणारा जो प्रश्न आहे, जे परभणीकरांना पाणी मिळत नाही, अशा या ठिकाणी नाही का परभणीकरांची ही पाणी पुरवठ्याच्या योजनेचं नाही का ही चौकशी, सखोल चौकशी करावं. आणि त्या अनुषंगानं मुख्यमंत्री महोदयांनी या पाणी पुरवठा योजनेची नाही का सखोल चौकशी सुरुवात केलेली आहे. आणि या चौकशी केली भाऊ, पण पाणी कधी मिळणार? चौकशी तर होईल, पाण्याचं काय ते सांगा की. उत्तर काय देता येणार साहेब? पण आपण काही महिलांना विचारूया. बोला. आता या ठिकाणी नाही का जे तटस्थचा जे टेकू ठेवलेला होता, कोणत्याही याच्यामध्ये नाही का शिवसेनेनं विरोधी पक्षांनी जी भूमिका घ्यायला पाहिजे होती ती विरोधी पक्षांनी भूमिका न घेता तटस्थ कोणत्या तरी नाही का चिरीमिरीचं राजकारण करायचं आणि आपला तटस्थपणा ठेवायचा, हे कुठलं शहाणपण आहे? साहेब, हे जे नगरसेवक आहेत, आजी माझी प्रत्येक जण आपापली जबाबदारी एक दुसऱ्यावर ढकलत आहेत. अजिबात ते जनसेवासाठी काम करत नाही. ते स्वतःचे गुत्ते घेतात तिथे आणि गुत्तेदारीसाठी ते तिथे निवडून जातात. आणि त्यांना विचारलं इथं काय झालं बाबा, इथं आमच्या हातात काही नाही म्हणतात. अरे मग कोणाच्या हातात आहे? नाही म्हणले बजेट नाही ते असं. अरे मग कुठं तर मंत्र्याकडून आणावं लागते म्हणले, राज्य शासनाच्या, केंद्राच्या. हे सगळं नाही का जबाबदारी झटकतात त्यांची. काकांचं म्हणणं जबाबदारी झटकतात. या सगळ्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत बरं का सर. या ठिकाणी जे माजी जे नगरसेवक आहेत हे फक्त निवडणुकीच्या काळामध्ये फक्त मतदाराला आपला चेहरा दाखवतात आणि बाकी नंतर आम्ही जर फोन केला त्या निवडून आलेल्या उमेदवाराला फोन केला तर ते MIDC मध्ये ते गुत्तेदारी करत राहतात. आमच्या वार्डमध्ये कधी फिरकून सुद्धा येत नाहीत. बरं, हे परभणीकरांना पटतंय का? पटतंय काय? ह्या ज्या टाळ्या आहेत ना त्या सांगतायत की परभणीकरांना पटतंय. ही वस्तुस्थिती आहे. सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र येऊन असं करतात आणि जनता दुर्लक्षित राहते. काँग्रेसचा कोणीही नगरसेवक गुत्तेदार नाही. काँग्रेसच्या गुत्तेदारी काही संबंध नाही. एकही नगरसेवक काँग्रेसच्या गुत्तेदारी बरोबर नाही त्याच्यामध्ये. त्या समोरनं हात वर करतात, त्याच्यावर उत्तर आलंय. काय म्हणणं आहे तुमचं? नगरसेवक वेळ आली की जबाबदारी झटकतात नगरसेवक. मी परभणीकरांशी सहमत आहे. कारण आमचे जे नगरसेवक आहेत ते 2 नगरसेवक आहेत, ते अहोरात्र नाही का लोकांना नाही का पाणी देण्याचं काम करीत आहेत. त्यासोबत नाही का जेवढं विकासाचं काम या ठिकाणी करता येईल तेवढं विकासाचं काम या ठिकाणी आमचे नगरसेवक करत आहेत. बोला. मला एक सांगा ताई, सगळ्या महिलाही आता सांगत होत्या की पाणी येत नाही. तुम्ही विरोधकांमध्ये होतात, पण त्यांनी असं म्हटलं त्या काकांनी की कुठल्याही पक्षाचा नगरसेवक असो त्यांच्याकडे गेले की ते पहिल्यांदा जबाबदारी झटकतात. असं बरं आहे का ताई? मी कधी झटकलेली नाही. माझ्या प्रभागात केव्हा येऊन तुम्ही लाईव्ह दाखवा लोकांना. मी माझ्या महिलांचे फोन अटेंड करून 2 मिनिटात तिथे पोहोचते. लोकांना वेळेवर पाणी कसं मिळेल याची मी स्वतः दखल घेते. त्यांना टँकरनी पाण्याची व्यवस्था करते. परंतु या नाकर्त्या सत्ताधाऱ्यांनी इतकं पाण्याचं वाटोळ करून ठेवलेले, रात्री बेरात्री केव्हाही पाणी सोडणं, वेळोवेळी पाणी सोडल्यामुळे लोकांना, म्हाताऱ्यांना पाणी भरणं अवघड होऊन जाते. अशा परिस्थितीमध्ये हे लोक म्हणतात की आम्ही आता पाणी देऊ. हे कोणत्या तोंडाने लोकांसमोर जाणार आहेत? आता पाहूयात ना, त्यांना मतं मागायचे आहेत आणि लोक मतं देणार आहेत. पाणी भरावं लागतं आणि 15 दिवसातून एकदा येतं सर्वजण सांगतायत. पण ते 15 दिवसातून एकदा येणारं जे पाणी आहे ते अस्वच्छ असतं आणि त्यात आळ्या सुद्धा निघतात. आणखीन पाण्याबद्दल चाचा मी येतो. उपमहापौर आहेत आणि अंबिका डाळेंनी असं सांगितलं की आमचं साठं लोट नाही.
मला सांगा, ह्या विरोधी पक्षनेते आहेत, यांनी विरोधी पक्षनेते आणि पाण्याबद्दल यांनी आतापर्यंत नगरपालिकेमध्ये कुठला हे उचलला आणि यांच्या आमदार आणि खासदारांनी पाणी बाबतीत कुठला प्रश्न त्यांनी आंदोलन केलं नाही. बरं ताई, काय याच्यावर तुमचं स्पष्टीकरण आहे की पाण्याच्या संदर्भात तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात, तुम्ही म्हणता 2 मिनिटात येता, पण तुम्ही आंदोलन केलं नाही. परभणी करत सांगतात हो. मी आंदोलन स्वतः केलेलं आहे. कदाचित भाऊ पेपर वाचत नाही. फक्त तुमच्या बॉर्डात केलं, शहराकरता नाही. शहरात मी सभागृहात केलेले, मी जेव्हा विरोधी पक्ष नेता झालेले ना, तेव्हा मी ते आंदोलन केलेले, लोकांच्या पाण्यासाठी केलेले. तुम्ही काय केलं या काळात? ठीक आहे, तुमचे दोन चारच नगरसेवक होते, पण एक प्रमुख प्रखर विरोधी पक्ष म्हणून तुम्ही भूमिका पार पाडली का? लोक तर म्हणतात की नाही पाडली म्हणून. आम्ही प्रामुख्याने तुम्हाला सांगतो की या पाणी काही त्यांना थोडं तुम्ही बोलल्यानंतर त्यांनाही एक मुद्दा मांडू द्या ना, त्यांनाही एक मुद्दा मांडू द्या. बोला. त्यांचं एकदा होऊ द्या, त्याचं होऊ द्या. ते कसं आहे, ते विसरून जातात. ते बोलून आलेले आहेत, शिकून घेतलेलं आहे. त्याला एक मिनिट मला काय म्हणायचंय, तुम्ही मुद्दा मांडणार, माझ्याशी बोला ना, माझ्याशी बोला तुम्ही. कसं आहे, इकडे कसं आहे की यायला नाही का, कसं आहे, शिवसेनेवाल्याला नाही का, काँग्रेसवाल्यांनी नाही का जे सांगितलं तेवढं बोलतात, जे राष्ट्रवादीने सांगितलं तेवढं ते बोलतात. नाही झालं, काही जमलं नाही तर तटस्थ राहतात. ही शिवसेनेची सरळ सरळ भूमिका आहे. या ठिकाणी तुम्हाला पाण्याच्या संदर्भात भाजपनं काय केलं तेवढं सांग. पाण्याच्या संदर्भात आता आम्ही करणार आणि निश्चितच यापुढं ही जी नळ योजना आहे, ही नळ योजना महानगरपालिकेच्या माध्यमातून होणार नाही. आता मी तुम्हाला सांगतो की आता जे केंद्र सरकारने जे पैसे पेयजल योजनेमधून 100 कोटी रुपये जे दिलेले आहेत, ह्या 100 कोटी रुपयासाठी आज टेंडर लागलेलं आहे. 60 कोटी रुपयाचं टेंडर लागलेलं आहे. तुम्ही बघून घेऊ शकतात. 60 कोटी रुपयाचं टेंडर लागलेलं आहे. आता तुम्हाला सांगतो, हे जे येतं काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले आणि त्याच्यासोबत हे शिवसेनेवाले, हे सगळेजण नाही का, हे 100 कोटीच्या टेंडरसाठी ही निवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, काही जनता बघणार का यांच्या हातात पुन्हा जर का सत्ता गेली तर यांना परभणीकरांना एक थेंब सुद्धा पाणी भेटणार नाही, असा भाजपचा दावा आहे. काय तुमच्यावर आरोप होतात? काय आरोप आमच्यावर होणार नाही. हे सगळे खेळ झाला. हे सगळे इथं सेनाचे खासदार आहे, इथं सेनाचे आमदार आहे, यांच्यामुळे परभणीचा विकास रडकला. यांचं काम नाही का हो? हे आमदार आहे, यांना मतदान देतो आम्ही, यांचं काम नाही का? सेनाच्या खासदाराचं काम नाही, सेनाच्या आमदाराचं काम नाही. हे कसलेही परभणीचे विकासासंदर्भात यांनी काही केले नाही. यांच्यामुळे सगळे परभणीचे सगळे बघा, सत्ताधारी असून सुद्धा काही प्रमाणात त्यांचं असं म्हणणं आहे की परभणीकरांकरता यांनी काही काम नाही केले. बोला. तर सर्वात महत्वाचा प्रश्न की इथं MIDC असून सुद्धा कसल्याही प्रकारचा रोजगार नाही. इथले मुलं औरंगाबादला, इथले मुलं पुण्याला जातात. परभणीमध्ये MIDC असून सगळ्यात मागासलेला जिल्हा झाला आणि परभणीमधल्या MIDC मध्ये 90% फॅक्टऱ्या बंद येतं. एखाद्या राजकीय पक्षाच्या शहर प्रमुखाने जर का फोन केला ना तर एखादं काम सहजपणे होतं. तुम्ही फोन करून शहरातल्या तरुणांना नोकऱ्या नाही लावू शकत ताई? आमदार साहेब हे म्हणतात की शिवसेनेचे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांनी काहीच केलं नाही. परंतु आम्ही विजनच लोकांसमोर हे घेऊन जातो आहे की परभणी शहराला आम्ही स्मार्ट सिटी करणार आहोत. परभणी शहराला स्मार्ट. राष्ट्रवादीच्या कळपात बसणारे तुमचे नगरसेवक आणि महिला बाल कल्याणचा मलिदा खाणारे ज्या हिंदुत्वाच्या विचारावर हे निवडून येतात ना, कुठं गेलता मग यांचा हिंदुत्वाचा? मी प्रश्न तिघांनाही विचारतो की तुमच्या एका फोनने, बरं का भाऊ, तुमच्या एका फोनने जर का सहजपणे एखादं काम होऊ शकतं तर तुम्ही तरुणांना नोकऱ्या का नाही लावू शकत? फक्त याच्याच बद्दल सांगा एका वाक्यात. आमदार साहेबांनी टेक्सटाईल मिल शहरासाठी आणलेली आहे. तसेच शेलूला नाहीये ती. तुम्ही सांगा ना, किती तरुणांना नोकऱ्या लावल्या किंवा लावणार तुम्ही? लावणार ना आम्ही. टेक्सटाईल मिल येणार आहे शहर महिलांसाठी. सूतगिरणी, जय भवानी सूतगिरणी आमदार साहेबांनी आणलेली आहे. ठीक आहे, तुम्ही तरुणांना नोकऱ्या लावणार? तरुणांना नोकऱ्या लावणार? निश्चित या ठिकाणी आम्ही या ठिकाणी अक्वायर्ड करण्यासाठी, जमीन नाही का अक्वायर्ड करण्यासाठी माननीय मंत्री महोदय पोटे साहेबांना या ठिकाणी पाचारण करून नाही का औद्योगिक वसाहतीसाठी. बरं ठीक आहे, तुम्ही तरुणांना काही नोकऱ्या लावल्या आजपर्यंत? ते तर म्हणतात की तरुणांना स्थानिक नोकऱ्याच मिळत नाही. MIDC काँग्रेसच्या गव्हर्नमेंटमध्ये हे सगळे लाली. माननीय आमचे अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाच सगळ्यांना परभणीमध्ये रोजगार उपलब्ध झाला. हे सगळे तेव्हापासून सेनाचे खासदार आणि आमदार आले. आमचे सगळे शुगर फॅक्टरी बघा किती छान आहे. आपण भाऊ मी येतो तुमच्याकडे. बोला, फक्त प्रश्न विचारा. फक्त प्रश्न. सरफराज नगर मध्ये उपमहापौर असताना सध्या काहीही विकास झालेला नाहीये. फक्त पाईप आली त्याच्यामधून फक्त पाणीच निघतंय.
पण आपलं फक्त आवाज निघते, पाणी अजिबातच निघत नाही. बघा, पाईपातनं आवाज निघतो, पाणी येत नाही. परभणीकरांचा एकच प्रश्न आहे राव, पाणीच मिळत नाही. बाकीचं तर गोष्टी लोक बोलायलाच तयार नाहीत. खरंच पाण्याचा प्रश्न परभणीत इतका गंभीर आहे का? तर तशी स्थिती आहे. आणि म्हणून हे लोक करणार आहेत काय? एक छोटासा ब्रेक घेऊया. पाण्यासह अन्य जे काही महत्वाचे प्रश्न आहेत त्या विषयात या लोकांनी नेमकं काय केलंय ते आपण जाणून घेणार आहोत. थेट प्रश्न विचारणार आहोत आणि जनतेच्या थेट प्रश्नांना या लोकप्रतिनिधींना आपण बोलतं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. रणसंग्राम महानगरपालिकेचा मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आहोत परभणीमध्ये आणि परभणीकरांच्या ज्या काही विविध समस्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. रस्त्याचा एक खूप मोठा प्रश्न आहे. इथल्या शिवाजी चौकापासून एक मुख्य रस्ता जातो आणि शहरातला जवळपास प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक राजकीय नेता खरं तर या रस्त्यावरनं जातो. मला सांगा भाऊ, त्या रस्त्याची अवस्था काय आहे? कोण सांगेल? बोला. रस्त्याला सगळीकडे खड्डे आहेत, नाल्याची दुरावस्था आहे आणि स्ट्रीट लाईट परभणीमध्ये 70% भागात पेक्षा जास्त स्ट्रीट लाईटच नाहीत. पण आता ही सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचं आहे, मग खड्डे का बुजले गेले नाही? रस्त्यात खड्डा हाच मोठा प्रश्न आहे. पण यांच्याकडून काही होणार नाहीये. भाजपचं गव्हर्नमेंट आता येऊन 2 वर्ष झालेले आहे आणि कधीही निधी देताना भाजपनी काँग्रेस राष्ट्रवादीचं महापौर असं कधी बघितलेलं नाहीये. मागच्या दुष्काळ सुद्धा लातूरच्या धर्तीवर 59 लाख रुपये अगोदरचे दिलेले आहेत पाण्याच्या टँकरसाठी. रस्त्यासाठी सुद्धा आता 6.5 कोटी दिलेले आहेत. अजून किती पारदर्शक ठेवायचे, किती स्वच्छ राहायचं आम्ही? आपण आपल्या बरोबर काही पत्रकारही आहेत, आपण त्यांच्याकडनं सत्य परिस्थिती जाणून घेऊ आणि मग तुमच्याकडनं उत्तर घेऊया. काय स्थिती आहे रस्त्यांची? रस्त्यांची तर अजीब स्थिती खराब आहे, ही तर वास्तविकता आहे. पण मला या माध्यमातून एक सांगायचं आहे की बाबा, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सेना आणि भाजपची युती असताना मग महापालिकेतच काऊन हे भांडतायत? त्यावेळी ज्यांना जे विकासाचा मुद्दा येतो तर शहरासाठी एकत्र का येत नाहीत हे दोघं, जसं केंद्रात आणि राज्यात एकत्र आलेत? तुम्ही एवढे इकडे भांडता. आत्ताही मी बघत होतो की तुम्ही दोघं जण एवढे भांडत होता. ते महापालिकेत एवढे भांडले असते तुमच्या पक्षाचे नगरसेवक तर जरा लोकांची कामं झाली असती, असं नाही का वाटत ताई? या अगोदर सुद्धा रस्त्यांसाठी सुद्धा भांडलेले, त्यासाठी देखील आंदोलन केलं होतं. परंतु ज्यावेळेस आम्ही प्रशासनाला हे निवेदन द्यायला गेलो की रस्त्यात खड्डेत का खड्ड्यात रस्तेत हे कळायला मार्ग नाही, लोकांना चालता येत नाही, पाण्याचे प्रॉब्लेम व्हायला लागलेले आहेत, ह्याचं निवेदन जेव्हा प्रशासनाला द्यायला गेलो त्यावेळेस प्रशासन म्हणते की आम्ही कामामध्ये आहे, आम्ही वृक्षारोपण करण्यामध्ये आहे, त्यासाठी आम्ही तिथं येऊ शकत नाही, तुम्ही नंतर तुम्ही निवेदन द्या. त्याने आले नाही. आम्ही त्यावेळेस तिथं आंदोलन केलं, महापालिकेला कुलप टेकून तिथं बाहेर आंदोलन केलं. आमच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. एकच प्रतिक्रिया घेऊया आपण. काय स्थिती आहे? चूक आहे. त्या भागात खूप खड्डे, मुळात रस्ते नाही. तुमचा प्रश्न चुकीचा आहे. रस्त्याबद्दल प्रश्न विचारू नका, रस्तेच नाही तिथं. काय भाऊ, तुम्ही एवढं मगाशी चांगलं जोरात सांगत होता, पण तुम्ही 10 वर्षात रस्ते नाही केले, हे आता कसं काय पटायचं? 2.5 वर्षापासून काँग्रेसची सत्ता आहे. 2.5 वर्षापासून आम्ही जेल कॉर्नर ते शनिवार बाजार, उघडा माधव पर्यंत आपला शिवाजी कॉलेज, हम सगळे मुख्य रस्ता आम्ही 2.5 वर्षामधून आम्ही केले. आणि आता आम्ही मतलब की 3 महिने अगोदर 20 कोटीचे आम्ही टेंडर काढले रोडाचे. ते सध्या काम चालू आहे रोडाचे. मग आता तो शिवाजी चौकापासूनचा जो रस्ता एवढ्या खड्ड्यातला, त्याच्याकडे तुमचं म्हणजे तो पुढच्या टप्प्यात केलेले ते काम आम्ही केलेलं काम आहे ते. पण मग आता आज सकाळी जे खड्डे लागले ते तुमच्या काळातले नाही आहेत? म्हणजे आमच्या काळाचे नाही ते आमच्या काळाचे नाही ते काम. हे अजब आहे राव. म्हणजे हे काय मला गणितच कळत नाही. काही तुम्हाला खड्ड्यांचं विचारलं नव्हतं, काय नेमकं आहे? म्हणजे पक्षीय राजकारण बाजूला ठेवून खड्डे परभणीकरांना जरा कमी बसावेत, धक्के कमी बसावेत असं वाटतं का तुम्हाला? नाही, मी पण परभणीकरामधला एकच आहे. कारण आज आम्ही भारतीय जनता पार्टी पूर्ण विकासाचे मुद्दे घेऊन त्यात रस्त्याचा आणि पाण्याचा प्रश्न आहे, हा आमच्या परभणीकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हे मुद्दा घेऊन आम्ही नाही का या ठिकाणी उतरलेलो आहोत. येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चित प्रमाणात सगळ्यांना पाहिलं परभणीकरांनी, आता परभणीकरांनी आम्हाला पाहण्याची वेळ आलेली आहे. निश्चितच आम्ही जरी नाही का या ठिकाणी महाराष्ट्रात आणि केंद्रामध्ये असलो, आणि या निमित्तानं मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की या महाराष्ट्र सरकारनं अल्पसंख्याक विभागामार्फत या परभणी शहराला 60 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे रस्त्यासाठी. त्यासाठी तुम्हाला सांगतो 10 लाखासाठी सागरनगर येथे 10 लाखाचा रस्त्यासाठी निधी दिलेला आहे. तसंच 5 लाख रुपये निधी हा आनंदनगर या ठिकाणी हा दिलेला आहे. आज आपण बघूयात त्यातनं रस्ते होतात का नाही ते आपण बघूयात. आपण काही ताईंना विचारूयात, तुमच्यासारखी एखादी तरुणी किंवा असे कोणी डबल सीट वगैरे जातात तेव्हा खड्ड्यांमधनं पडायला वगैरे होतं का नाही? खूप अतिशय बिकट अवस्था आहे परभणी महानगरपालिकेची. एकतर पाण्याचा मोठा प्रश्न आहे आणि रस्त्याचा त्याच्यापेक्षा गंभीर प्रश्न आहे. या ताईंचा काहीतरी अनुभव आहे, बोला ताई.
आजारीचं एवढं प्रमाण आहे की अक्षरशः सगळेजण आजारी पडलेले आहेत, पण प्रशासनाचं कोणाचंही याच्याकडे लक्ष नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतात की तुम्ही असं केलं तसं केलं. हे 15 वर्ष झालं होते याच्यामध्ये, यांनी काय केलं हे यांना विचारा. आज ते प्रत्येक गोष्ट काढायला बघतात, ते शिवसेनेची बीजेपीची. यांनी स्वतः काय केले ते बघा. एकही रस्ता परभणीमध्ये नाही. म्हणतात की जगात जर्मनी, भारतात परभणी, आणि परभणीचं नाव गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे, आणि परभणीची काय अवस्था आहे तुम्ही बघत आहेत. खरंच काय नेमकं असं झालं? तेही म्हणत होते की तुमची सत्ता आहे, राज्यात तुमची सत्ता आहे, ताई तुमचीही सत्ता आहे ना, तुम्ही राज्यात एकत्र आहे. मला सांगा, 2.5 वर्षात झालं तुम्ही 5 रस्ते तरी परभणीतले चांगले करून दाखवू शकले का? आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगतो, रोड ग्रँटसाठी आज जरी नाही का या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे आणि नाही का विरोधी पक्षनेता म्हणून नाही का शिवसेना आहे, तरी आम्ही या ठिकाणी नाही का रस्त्यासाठी, रोड ग्रँटसाठी आम्ही या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला होता. पण या ठिकाणी असे एक्सपर्ट नगरसेवक आहेत की नाही का कागदावरच रस्ते तयार करणारे नगरसेवक या ठिकाणी आहेत. ताई, तुम्ही मगाशी फार आक्रमकपणे सांगितलं की आमदार तुमचे आहेत, पालकमंत्री तुमचे आहेत. मग आमदार आणि पालकमंत्री तुमचे असताना तुम्हाला या 2.5 वर्षात 2-4 चांगले रस्ते करता आले असते ना. आमदार साहेबांनी 17 कोटी रुपये निधी महापालिकेसाठी आणलेला आहे शहरासाठी, आणि त्याचा जो प्रस्ताव करायचा होता, परंतु या नाकर्त्या सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनांनी तो जे प्रस्ताव करून वर द्यावा लागत असतो तो प्रस्ताव न दिल्यामुळे तो निधी परत अखर्चित राहिला. 17 कोटी रुपये त्यांनी आणले, रस्त्याचा निधी वाया गेलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बोला. ताईंनी सांगितलं की आमदार हे कार्यसम्राट आहेत. आमदार कार्यसम्राट आहेत, तर त्यांनी चालू 2016 आणि 2017 मध्ये या परभणी शहरासाठी किती निधी खर्च केला हे त्यांनी सांगितलं पाहिजे. ह्यांचा आमदार म्हणजे घोषणाचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. शिवसेना सगळी नौटंकी करते, त्यासोबत भाजप सुद्धा. ताई, याच्यावर म्हणजे घोषणा म्हणून चांगली असली तरी वस्तुस्थिती म्हणून तुम्हाला हे मान्य आहे का? काही प्रमाणात असेल तर मान्य करून टाकावं, काही हरकत नाही. नाही, बिलकुल मला मान्य नाहीये. आमदार साहेबांनी शहरासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असली तरी नाट्यगृह आणलेलं आहे. शिवाजी पार्क जे आहे महिलांसाठी, कुठं अहो यांना साधं जे राजगोपाल पार्क उद्यान आहे ते सुद्धा महिलांसाठी व्यवस्थित ठेवता आलं नाही. मुलांना इथं खेळायला जायला कुठं साधं पार्क सुद्धा नाहीये, आणि अशा अवस्थेत हे म्हणतात की आमचे आमदार काही करत नाही. आमदार साहेबांनी भरपूर निधी शहरासाठी आणले. ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे. मला थोडक्यात सांगा, नाट्यगृहाचं मी तुम्हाला विचारणार आहे की काय स्थिती आहे नाट्यगृहाची? नाट्यगृहाचं काम सध्या चालू आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, परभणी नगरपालिकेवर शिवसेनेनं खापर फोडण्यापेक्षा 35 वर्षापासून या जिल्ह्यामध्ये आमदार शिवसेनेचा आणि खासदार, तुमचा निधी नेमका गेला कुठं हे पहिले सांगा. महानगरपालिकेचा सोडा, तुमचा आमदार खासदाराचा निधी कुठे गेला? तुम्ही राज्यकर्ते म्हणून का निधी आणला नाही? महानगरपालिकेवर खापर फोडू नका. पूर्ण ग्रामीण भागात देखील ह्यांनी काय केलेलं नाही, फक्त घोषणाबाजी आणि पोकळ आश्वासना द्यायच्या. काय याच्यातली वस्तुस्थिती आहे? नाट्यगृह का आजपर्यंत का नाही सुधारलं? नाट्यगृहाची निधी काँग्रेसचे गव्हर्नमेंट असले तेव्हा 2013 मध्ये माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी 5 कोटी निधी दिले होते. तो कुठे गेला 5 कोटी निधी? 5 कोटी निधी आम्ही दिले, ते काम चालू आहे नाट्यगृहाच्या सध्या. त्याचं उद्घाटन झालंय. काय तांत्रिकमुळे लोकलचे आमदार जे आमचे सेनेचे होते त्यांनी जगासाठी आम्हाला ऑब्जेक्शन आणले होते, त्यामुळे त्यांच्यामुळे रडकलेला प्रश्न आहे. ते काँग्रेसमुळे नाही. काँग्रेसने निधी दिली. आणि दुसरी गोष्ट अशी एक एनसीपीचे आपले मायनॉरिटीचे मिनिस्टर इथं होतं, फौजिया खान, त्यांनी हे स्वतः पाठपुरावा करून 5 लाखाची निधी. त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं झालं. एक नाल्यांचा एक मोठा प्रश्न आहे. तुमच्यापैकी किती जणांना मान्य आहे नाल्याचा प्रश्न? मला विरोधी पक्ष नेत्यांना हे विचारायचंय की त्या सांगतात की आमच्या वार्डामध्ये गटार व्यवस्थित आहे. जेव्हा महापालिका पाणी सोडती त्या टायमाला त्यांनी नागराज कॉर्नरला 1 तास उभं राहून दाखवावं. नागराज कॉर्नरला गुडघ्या इतकं पाणी साचतंय तिथं. नालेसफाई, विरोधी पक्षनेता शहरातली नालेसफाई आणि कचरा सफाई करू शकत नाही ताई? नाही, यासाठी देखील आम्ही आंदोलन केलेले आहे. प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत की गटार साफ झाले पाहिजे. आणि सन्मान्य आता भाऊ जे म्हणले आहे की नागराज कॉर्नर जवळ जे पाणी गुडघ्याचं होतं, त्या प्रॉब्लेमसाठी मी स्वतः तिथं उभं राहून, त्या पाण्यात उभं राहून मी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी की तिथं काय प्रॉब्लेम आहे ते बघण्यासाठी मी स्वतः तिथं क्रॉस लॅब टाकून घेतलेला आहे. आणि शहरातल्या वडगल्ली हे जे आहे तर तिथे मी आता कचराही काढला जात नाही, ही स्थिती आहे. मी माझ्या मागच्या ह्याच्यामध्ये एक वचननामा दिला होता की मी माझा प्रभाग हा कचरा कुंडी मुक्त करून दाखवील. त्याप्रमाणे मी नागराज कॉर्नर जवळची जी कुंडी आहे ती, सुभाष रोडची कुंडी आणि दुसरी पेठ मोहल्ल्या जवळची जी कुंडी आहे ती माझ्या प्रभागामधल्या उचलून टाकलेल्या आहेत. आणि तिथं घंटागाडी दररोजच्या दररोज कशी वेळेवर जाईल यासाठी सुद्धा मी स्वतः दक्षतेने त्यामध्ये लक्ष घालत असते. ठीक आहे, त्यांचं असं म्हणणं आहे. किती सहमत आहेत मला माहित नाही, ते हात वर करून सांगतील. नालेसफाई सारखा विषय आपल्याला हाताळता येत नाही भाऊ. आता अंबिकर ताई महानगरपालिकेच्या एका वार्डापुरते विरोधी पक्षनेता नाही. आता त्यांनी
त्यांच्या या सर्व परभणी महानगरपालिकेमध्ये काय चाललं काय नाही हे त्यांना माहित पाहिजे. सातत्यानं या ठिकाणी नाली सफाईसाठी दर पावसाळ्यात 50 लाख रुपये या नाल्यासाठी वापरले जातात, स्वच्छतेसाठी. मग हे पैसे जातात कुठं? आम्हाला हे गोड कुठे जातात मग? आम्हाला हे गोड बंगाल आहे की नाही का या ठिकाणी विरोधी पक्षाचं काम काय आहे? नेत्यांना हे गौड बंगाल आहे तर सर्वसामान्य जनतेला कसं काय कळेल? काय झालं? नाले सफाई का होत नाही? नाल्याचं पाणी रस्त्यावर येतं, कचरा हलत नाही. वर एखाद्या ठिकाणी ते नल सुटले तर येते. नाली सफाई सगळे आमच्याकडे चांगले आहे. आमच्याकडे 75 घंटा गाडी आहे. एकही घंटा सगळं कचरा मुक्त परभणी शहर आम्ही केलेला आहे. 2.5 वर्षामध्ये 55 केलेलं आहे. भाऊ खरंच आहे का कचरा मुक्त आहे परभणी शहर? नाही, कचरा मुक्त नाहीये आणि यांच्याकडे नियोजनच नाहीये. नाल्यापासून नाली करत जाण्यापेक्षा यांच्या मनाप्रमाणे कुठेही नाल्या करतात. याला पाण्याचा फ्लो नसल्यामुळे कचरा नालीतच राहतो, म्हणून त्याला उचलावं लागतं. नालीची व्यवस्था अतिशय खराब आहे आणि पावसाळ्यात त्याचा जास्त त्रास होतो नागरिकांना. नाली तुडूंब झाल्यामुळे अक्षरशः नालीचं पाणी बाहेर येतोय. हा जास्त त्रास गांधी पार्कातल्या नागरिकांना जास्त आहे. बघा ताई, थोडक्यात घेतो एक या मावशींचा प्रश्न घेऊया आणि मग आपण शेवटाकडे घेऊया. थोडक्यात परभणी शहरामध्ये वाहतूक, रस्ते, नाल्या आणि स्वच्छता याच्याबद्दल बोजवारा पूर्ण फार बोजवारा उडाला म्हणतात. मावशी काय खरं नाही तुमचं, बोला. सर, हे दुर्दैवी काय आहे? प्राईम मिनिस्टर आणि राज्याचे मुख्यमंत्री हे दोघे शिवसेना आणि भाजपचे असून ते म्हणाले स्वच्छता अभियान या शहरामध्ये शिवसेनावाल्याने शहराचा वाटोळा केला. बर, त्यांचं असं म्हणणं आहे की राजकारणी लोक आणि सत्ताधारी काही स्वच्छ परभणी करू शकणार नाहीत. आता सर्वसामान्यांनाच हातात झाडू घ्यायला लागेल. राजकारणी काही करू शकत नाहीत. ते म्हणतात आता आम्हाला झाडू घ्यायला लागेल. मित्रांनी सांगितले की खानापूर आणि ते गुजरी बाजार इथे सांगितले. तिथं आमचे नगरसेवक नाही. आमचे नगरसेवक जिथं जिथं आहे त्याने एकदम चांगले सुंदर कार्यक्रम. पण म्हणजे जिथे नगरसेवक नाही तिकडे काही नाही झालं तरी चालेल. काँग्रेसचे नगरसेवक तिथं आमचे नाही, तिथं सेनाचे नगरसेवक आहे. आमचे ताईच्या वार्ड आहे, ते ताईच्या वार्ड आहे. ते गुजरी बाजार आमच्या वार्ड नाही, ते ताईच्या विरोधी पक्षात. बरं ठीक आहे, आपण आता परभणीकरांच्या वतीने शेवटचा एक प्रश्न सगळ्यांना विचारूया आणि मग आपण या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊया. मला असं फक्त एक आश्वासन सांगा की जे तुम्ही गेल्या 5 वर्षात किंवा गेल्या 15 वर्षात 5 वेळेला दिलं असेल, पण किमान आता तरी ते 100% पूर्ण कराल. या बारी काँग्रेसचाही महापौर होणार. एक बात महापौर नाही हो, लोकांच्या भल्याचं काही आश्वासन देणार आहात का तुम्ही? सांगतो ना मी, काँग्रेसचाही महापौर होणार आणि सगळे जे सुविधा आम्ही देणार, स्वच्छताचे देणार, आरोग्याचे देणार. आणि परभणी शहरामध्ये 14,000 पोल आहे. 14,000 पोलापैकी 12,000 पोलावडी सोडियम आणि ट्यूब लावलेल्या सध्या परभणीमध्ये आहे. आम्ही सगळे सुविधा देणार. या 2.5 वर्षामध्ये आम्ही 5 की सिव्हिल हॉस्पिटलचे उद्घाटन झाले, त्याचं काम झालेलं आहे. आणि आम्हाला की आमच्या महापौर आल्यानंतर सगळे सुविधा आम्ही. महापौर आला तर हे काम करणार आहेत असं ते सांगतायत. काय एक आश्वासन द्या की ते खरंच पाळणार का? पुढच्या वेळेला हे सगळे लोक तुम्हाला इथे उभं नाही राहू देणार. भाऊ, महानगरपालिकेच्या उत्पन्नातून या एवढ्या मोठ्या प्रभागाचं जे आपण आश्वासन देतोय हे आश्वासन पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी मी परभणीकरांना एक विनंती करतो की यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवाराला आपण भरघोस असं मतदान द्या, जेणेकरून सगळे प्रश्न जेणेकरून महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून या परभणीकरांचे पूर्ण प्रश्न आम्ही सोडू. ठीक आहे ताई, एक असं आश्वासन द्या. तुम्ही आंदोलन केलं पण तरी त्यांचं म्हणणं आहे की चौकामधलं पाणी काय अजून तुंबणार गेलं नाही. आता या पावसाळ्यात आपल्याला 8 दिवसानंतर कळेलच पाऊस आला की. पण एक असं आश्वासन द्या की जे खरंच पूर्ण करणार. परभणी शहर, मी माझ्या सर्व परभणीच्या जनतेला एक आवाहन करेन की यावेळेस परभणी शहराचे जसे तुम्ही खासदार आणि आमदार निवडून देतात तशी एक हाती सत्ता या महापालिकेवर द्या. या परभणी शहराचा कायापालट केल्याशिवाय आमदार साहेब शांत बसणार नाहीत. त्यांनी शहराला एक स्मार्ट सिटी विजन बनवण्याचा एक नवीन एक उपक्रम शहरासमोर ठेवलेला आहे. शहरातल्या मूलभूत समस्या UID SSMT जी शहराची जी महत्वाची योजना आहे ती लवकरात लवकर पूर्ण कशी होईल हे आम्ही त्यामुळेच पाहू. बरं, आता तरी असं साधारणपणे दिसतंय की पुन्हा एकदा या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आश्वासनांचा पाऊस परभणीकरांवर पाडलेला आहे. मात्र हा आश्वासनांचा पाऊस खरा मुरतो किती आणि लोकांपर्यंत त्या मुरलेल्या आश्वासनांमधनं 400 सोयी सुविधा तरी नीट पुरतात का नाही? ते जे काय 15 वर्षापासून येलदरीचं भिजत गोंगडं आहे त्याच्यात पाणी भिजून ते घरपर्यंत येतं का नाही, हे खरा महत्वाचा प्रश्न आहे. आणि परभणीकर फार सुज्ञ आहेत, ते योग्य त्या माणसाला निवडून देतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. सगळ्या परभणीकरांना आवाहन करूयात की मतदान करा. तुमचा हक्क नव्हे, तुमचं कर्तव्य आहे मतदान करणं, तेव्हा मतदान नक्की करा. आपण सगळेजण परभणीकर या चर्चेत सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचा मनापासून धन्यवाद. पादरा रणसंग्राम महानगरपालिकेचा.
आहे